कहाणी योगेश्वरी देवीची. श्री योगेश्वरी मातेच्या प्रचलित लोककथा खालीलप्रमाणे आहेत. लोककथा पहिली. पूर्वीच्या काळी अंबाजोगाई व इतर आजूबाजूच्या परिसरात दंतासूर नावाच्या राक्षसाने धुडगूस घातला होता. दंतासूर राक्षसास वरदान होते की त्याचा वध फक्त कुमारिकेच्या हातून होईल. त्यामुळे सर्व ऋषीमुनींनी पार्वती मातेस कुमारिका अवतार घेण्याची व दंतासूर राक्षसाचा वध करण्याची विनंती केली. त्याप्रमाणे पार्वती मातेने मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेला कुमारिका अवतार घेतला व दंतासूर नावाच्या राक्षसाचा वध केला. पुढे अवतार कार्य पूर्ण झाल्यानंतर सर्व ऋषीमुनींनी देवीस विनंती केली की आपण येथेच वास्तव्यास राहावे व विवाह करावा. पण देवीची विवाह करण्याची इच्छा नव्हती. तरीही सर्वांच्या आग्रहास्तव देवीने विवाह करण्यास होकार दिला. परळीच्या वैजनाथांचा योगेश्वरीशी विवाह निश्चित करण्यात आला. लग्नाचा मुहूर्त ठरला, पण देवीने एक अट घातली की सूर्योदयापूर्वी विवाह झाला पाहिजे, अन्यथा विवाह होणार नाही. सर्वांनीही अट मान्य केली. देवीची इच्छा नसल्यामुळे देवी सकाळी विवाह मुहूर्तापर्यंत तयार झाली नाही व विवाह मुहूर्त टळून गेला आणि देवीचा विवाह झाला नाही. यामुळे देवी कुमारिकाच राहिली व कुमारिका अवतारातच येथेच थांबली. विवाह न झाल्यामुळे शंकरदेवांना राग अनावर झाला व त्यांनी तेथे विवाहस्थळी एक शाप दिला की येथील सर्व वऱ्हाड व परिसर दगडाचा होईल. शंकरदेवांची शापवाणी खरी ठरली व लग्नासाठी आलेले हत्ती व लग्नासाठी घातलेला मंडप सर्व दगडाचे होऊन बसलेले आपणास आजही पाहावयास मिळतात. हे ठिकाण योगेश्वरी मंदिरापासून अवघ्या 5 मिनिटांच्या अंतरावर आहे. या ठिकाणाला हत्तीखाना किंवा जोगाईचे माहेर या नावाने ओळखतात. लोककथा दुसरी. भगवान परशुराम कोकण प्रांतात समुद्र किनाऱ्याजवळ वास्तव्य करीत असताना एके दिवशी 14 तरुणांची प्रेते समुद्राच्या लाटांबरोबर वाहत किनाऱ्यावर आली. हे तरुण मृत झाल्याने गावकऱ्यांनी त्यांना चितेवर चढवले. ही वार्ता सगळीकडे पसरली. भगवान परशुराम तेथे आले व त्यांनी त्या मृत तरुणांना चितेवरून बाहेर काढले व सजीव केले. चितेवरून काढल्याने ते आता चित्पावन झाले होते. तेच 14 तरुण कोकणस्थ ब्राह्मणांची 14 गोत्रे आहेत असे मानतात. ती पुढील प्रमाणे: अत्री, कपी, काश्यप, कौंडिन्य, कौशिक, गार्ग्य, जमदग्नी, नित्युंदन, बाभ्रव्य, भारद्वाज, वत्स, वसिष्ठ, विष्णुवृद्ध आणि शांडिल्य. पण पुढे या चित्पावन तरुणांना आपली मुलगी देण्यास कोणीही तयार होईना. वधूचा शोध घेत परशुरामसह हे लोक देशावर अंबाजोगाईला आले. येथील लोकांजवळ त्यांनी विवाहाचा मनोदय व्यक्त केला. येथील लोकांनी त्यांच्याशी आपल्या मुलींच्या विवाहांना संमती दर्शवली, पण एक अट घातली, ती अशी की ह्या दाम्पत्यांनी व त्यांच्या वंशजांनी योगेश्वरी देवीला आपली कुलदेवता मानावी. त्यांनी ही अट मान्य केली. विवाह विधिवत संपन्न झाले. आलेली मंडळी विवाहित जोडप्यांसह कोकणात परतली. तेव्हापासून श्री योगेश्वरी देवी चित्पावनाची कुलदेवता झाली. श्री योगेश्वरी माता कोकणस्थांची कुलस्वामिनी मराठवाड्यात देशावर कशी काय, हा सर्वांना पडणारा प्रश्न आहे. त्याचे उत्तर आपल्याला या लोककथेतून मिळते. श्री योगेश्वरी देवीची माहिती. महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील बालाघाट डोंगराजवळ जयवंती नदी तीरावर अंबाजोगाई या गावात श्री योगेश्वरी देवीचे तीर्थक्षेत्र आहे. कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची भवानी, माहूरची रेणुका ही आदिशक्तीची पूर्णपीठे, तर वणीची सप्तशृंगी हे अर्धे पीठ. काही लोकांच्या मते अंबेजोगाईची योगेश्वरी हेच अर्धे पीठ आहे. हे क्षेत्र देवीचे मूळ स्थान म्हणून ओळखले जाते. देवीच्या शक्तिपीठापैकी हे मूळ पीठ म्हणून प्रसिद्ध आहे. श्री योगेश्वरी देवी कोकणवासियांची कुलस्वामिनी व अंबाजोगाई वासियांचे ग्रामदैवत म्हणूनही प्रसिद्ध आहे.
असे सांगितले जाते की श्री योगेश्वरी देवी मंदिर हे अनादी कालापासून आहे व देवीचा अवतार स्वयंभू आहे. रुद्रयामाल या ग्रंथात श्री योगेश्वरी देवीचे वास्तव्य अंबाजोगाई येथे सर्व तीर्थ नावाच्या तीर्थाच्या दक्षिण दिशेस असल्याचा उल्लेख आहे. योगेश्वरी नाव कसे पडले? योगिनी हृदय दीपिका या ग्रंथात योगिनीचे वर्णन खालीलप्रमाणे केले आहे. आदिशक्ती पार्वतीचे शक्ती अंशाने उत्पन्न झाल्यावर जगताला प्रकाशभूत होणाऱ्या आणि ब्रह्मा विष्णू महेश्वर आदी देवतांमध्ये अंतर्भूत असलेल्या लहान मोठ्या सर्व पंचभौतिक परमाणुयुक्त चैतन्य शक्तीला योगिनी असे संबोधले जाते. अशा या योगिनीमध्ये प्रमुख किंवा योगिनीच्यावर अधिपत्य करणारी देवता ही योगेश्वरी आहे. याप्रमाणे योग साधनेला प्राधान्य देणारी देवी म्हणूनही योगेश्वरी नाव प्रचलित झालेले आहे. देवी योगेश्वरी हे साक्षात आदिमाया आदिशक्तीने घेतलेले रूप. अंबेजोगाई शैक्षणिक व आध्यात्मिक वारसा लाभलेल्या संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाणारे अंबाजोगाई गाव आहे. अंबेजोगाई हे शांत गाव असून शिक्षणासाठी अतिशय उत्तम म्हणून ओळखले जाते. उत्तम शिक्षणासह येथे थोर संतही होऊन गेले. मराठीचे आद्य कवी विवेक सिंधू, कर्ते मुकुंदराज आणि दासोपंत यांचा अधिवास लाभलेले हे स्थान मुकुंदराज महाराज समाधी मंदिर तसेच दासोपंत समाधी स्थान व दासोपंतांची पासोडी दर्शन अंबाजोगाईत आल्यानंतर होते. मंदिर अंबेजोगाई येथील योगेश्वरी देवीचे भव्य मंदिर पुरातन काळापासून प्रसिद्ध आहे. या मंदिराची रचना हेमाडपंथी स्थापत्य शैलीचे असून मंदिर उत्तराभिमुख आहे. देवळास चहुदिशेस महाद्वार आहेत. मंदिराचे बांधकाम व त्यावरील शिल्पाकृती पाहून मन थक्क होते. दगडी खांब व तुळ्यांवरील बारीक नक्षीकाम अतिशय रेखीव आहे. उत्तर महाद्वाराच्या बाहेर लगोलग सर्वेश्वर तीर्थ आहे. मंदिराच्या परिसरात काही सत्पुरुषांच्या समाध्या आहेत. पश्चिम दरवाजाला लागूनही अनेक देवदेवतांची मंदिरे आहेत. मूर्ती अमूर्त अनघड अशा तांदळ्याच्या रूपातली ही योगेश्वरी कुमारिका आहे. 11व्या शतकाच्या सुमारास कोरल्या गेलेल्या हत्तीखाना लेणी किंवा शिवलेणी हे जोगाईचे माहेर म्हणून ओळखू जाऊ लागले. उत्सव देवीला रोज पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. तसेच तांबुलाचाही प्रसाद असतो. देवीचा मुख्य उत्सव हा मार्गशीर्ष महिन्यात पौर्णिमेला म्हणजेच दत्त जयंतीला साजरा केला जातो. आश्विन महिन्यातील शारदीय नवरात्र उत्सवही तितक्याच मोठ्या प्रमाणात साजरे केले जाते. देवी नवसाला पावणारी कुलस्वामिनी आहे. देवीची विविध स्तोत्रे, मंत्र इत्यादीचे व्हिडिओ आमच्या दोन्ही चॅनलवर आहेत. तेही कृपया पहा.